जपावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव बाबा असं म्हणत वारकरी पंढरपूरची वारी करत असतात आणि वारीमध्ये मिळणारा सुख वारीमध्ये मिळणारा आनंद अनुभवत पंढरपूरच्या वाटेवरती चालतात। निसर्गाची किमया न्यारे ज्यांना खरं तर देवानं दृष्टीच दिली नाही अशा लोकांचा काय हा प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये पडतो। मात्र तरी सुद्धा दृष्टी नसली म्हणून काय झालं, आमच्या मनामध्ये विठ्ठलाच्या भक्तीचा भाव आहे आणि याच ओढीनं आपण पाहतो की सगळे यवतमाळमधले अंध वारकरी जे आहेत गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूरची वारी करतात। हे सगळे दिसणारे वारकरी डोळ्यांना अंध आहे, त्यांना डोळ्यांना कोणत्याही प्रकारची दृष्टी जी आहे ती दिसत नाही। मात्र तरी सुद्धा त्यांच्या मनामधला विठ्ठल भक्तीचा भाव जो आहे तो कमी होताना दिसत नाही आणि यवतमाळ जिल्ह्यातून हे सगळे वारकरी पायी करत खरं तर पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। बाळा कुठून आला तू? कुठून आला? हां, तर आम्ही यवतमाळवरून आलेलो आहे। रामकृष्ण हरी। तर आम्ही यवतमाळवरून आलेलो आहे। आमची दिव्यांग संघ संत सुरदास महाराज पालखी ही यवतमाळवरून 521 किलोमीटरचं पायी अंतर कव्हर करून आता पंढरपूरला आज दाखल झाली आहे। आता पंढरपूरमध्ये आलाय तू, कानावरती सगळा आवाज पडतोय, कसं वाटतंय? खूप छान वाटत आहे। पंढरपूरला आल्यावर एकदम भक्तिरसात तल्लीन होऊन जात आहे माणूस आणि स्नान करून त्यानंतर विठ्ठलाचंही दर्शन घ्यायचं आहे, त्यामुळे खूप छान वाटत आहे आणि भक्तिरसात तल्लीन व्हावं असं वाटत आहे। भक्तिरसात तुम्हाला त्याचं छान वाटतंय, कसं वाटतंय तुम्हाला? आता पंढरपूरमध्ये आलात तुम्ही, काय भावना आहे काका? पंढरपूरमध्ये आलात तुम्ही, रामकृष्ण हरी। पंढरपूरला आल्यावर असं वाटतं की खरंच भक्तिरसात आम्ही लीन झालेलो आहोत आणि पांडुरंगाच्या चरणी आम्ही आलेलो आहोत आणि आम्हाला घरची सुद्धा आठवण येत नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला पंढरपूरला आल्यावर असं वाटतं पंढरपूरहून जावंच नाही की आम्हाला घरची सुद्धा आठवण येत नाही। ही खरं तर भावना या सगळ्यांची आहे। बाळा मला सांग तुझं नाव काय? माझं नाव संकेत गायकवाड। बरं, हां, काय चालताना त्रास जाणवला का? नाही नाही, त्रास काहीच नाही, खूप छान वाटत आहे इथे। हां, बरं, आता मग पंढरपूरमध्ये आलाय, हे सगळं ज्ञानोबा तुकारामांचा गजर होतोय, कसं वाटतंय मग हे सगळं बघून? खूप छान वाटतंय, भक्तिरसात तल्लीन होत होतो माणूस, छान वाटत आहे। बरं, डोळ्यांना काही दिसत नाही मात्र कानावरती आवाज पडतोय। हो, बरं, मग कसं वाटतंय हे सगळं? छान वाटतंय इथे आता येऊन, पंढरपूरमध्ये येऊन छान वाटत आहे। हां, देवानं दृष्टी दिली असती तर चांगलं झालं असतं। दृष्टी दिली असती चांगलं झालं असतं, पण आता जसं आहे तसं ठीक आहे, पण चांगलं वाटत आहे। बरं, हो, म्हणजे भक्ती सोडायची नाही? नाही नाही। बरं, काय सांगितलं मग पांडुरंगाला? पांडुरंगाला काय सांगितलं? पांडुरंग तसं काय येत नाही, फक्त ते छान ठेवून सांगायचं आहे, बाकी काही नाही। पांडुरंगाला एवढंच मागायचं आहे की आमच्या विदर्भामध्ये जे शेतकरी आत्महत्या होत आहेत यवतमाळमध्ये, त्या शेतकरी आत्महत्या थांबाव्यात आणि शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम शेती व्हावी आणि सर्वांना अन्न मिळावं। धन्यवाद। आमच्या TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी अभंग म्हणणार का सगळे? बिलकुल बिलकुल। हा, म्हणून दाखवा। लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान, लहानपण देगा देवा। पुंडलिका पुंडली हृदय हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। खरं तर हे सगळे अंधभक्त वारकरी आहेत, मात्र डोळ्यांना जरी दिसत नसलं तरी सुद्धा त्यांच्या बोलण्यामधल्या वाणीमधून विठ्ठल पदोपदी जाणवतोय आणि यवतमाळ जिल्ह्यातून हे सगळे वारकरी आज पंढरपूरमध्ये दाखल झालेत। दृष्टी नाही दिली म्हणून देवावरती ते उसलेले नाहीत, मात्र ते सांगतायत की दिलंय त्यात समाधानी आहोत। हा प्रत्येकानं भाव आपल्या मनामध्ये जपला पाहिजे आणि विठ्ठल भक्तीची कास धरली पाहिजे, एवढा संदेश हे वारकरी देताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन मिलिंद सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पंढरपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।